तर दादा वेलकम टू माय चॅनल. तर पहिले आपण तुमची जर्नी कशी होती त्याच्याबद्दल बोलूया. तुम्ही काम करत राहा मूर्तीचं. तर तुमचं लाईफ एक्सपिरियन्स कसा होता, या फील्डमध्ये कसे आले तुम्ही, तर तुमच्या नावापासून तुमच्या ओळखपासून चालू करा. नमस्कार, माझं नाव अक्षय उत्तम चव्हाण. मी गेली 10 ते 12 वर्ष काम करतो आहे. मी सुरुवातीला जे माझं छोट्या मूर्त्यांचं काम चालू केलं, जे शिकायला मी चालू केलं ते बागवे आर्ट्स म्हणून जे लालबागला आहेत. अच्छा. तर त्यांच्याकडे मी सुरू केलं आणि थोडी पार्श्वभूमी पण होती, कारण काका बनवायचे, माझे मोठे काका बनवायचे. त्यानंतर वडील करत होते, पण वडिलांनी नंतर ते क्षेत्र सोडलं, ते नाही त्याच्यामध्ये हे केलं. पण माझे काका पूर्णपणे त्यामध्ये करत होते, त्यामुळे त्याची पार्श्वभूमी असल्यामुळे थोडंफार नॉलेज होतं की कसं काय असतं. घरामध्ये पण माझ्या आत्या वगैरे पेंटिंगची कामं करायचे. त्यानंतर घरात थोडंफार आम्ही आता नागपंचमीला घरामध्ये नाग असायचे बनवायला. म्हणजे फॅमिली याच्यामध्ये होतीच आधीपासून. येस. आणि तसं प्रोफेशनली सुरुवात केली ती 2022 पासून तिकडनं जर्नी सुरू झाली. ॲज अ स्वतःचा स्टुडिओ किंवा स्वतःचा कारखाना जसं वर्कशॉप बोलता येईल तर त्याच्या आधी आम्ही असंच त्या सिद्धेश दिघोळे जे मुंबईतले नामवंत मूर्तिकार आहेत, सिद्धेश दादा, त्यांच्याकडे मी कामं केली आहेत. त्यांच्यासोबत कामं केलेलं आहे. पेंटिंगची कामं असू दे किंवा त्यांच्यासोबत कामं केलेली आहेत. त्या व्यतिरिक्त बागवे आर्ट्स आहेत, त्यांच्याकडे गेलं. जे छोट्या मूर्त्यांपासून काय जे बेसिक नॉलेज होतं ते तिकडनं सुरू झालं. अशी काय जुनी काय अशी आठवण आहे काय सिद्धेश दादांची, तुम्ही असं काय सांगू शकता, अशी गंमतशीर काय अशी स्टोरी तेव्हाची काय अशी? गंमतशीर अशी म्हणजे खूप किस्से आहेत, पण त्यामध्ये पण एक किस्सा असा जो आहे आठवतो आहे तो म्हणजे आम्ही 2021ला जेव्हा त्यांचा कारखाना मुलुंडला होता, कॉलनीमध्ये, तेव्हा एक विलेपार्लेचा एक गणपती होता जो असा सोफ्यावरती बसलेला होता. अच्छा. आणि त्याच्या जे सोफा होता त्याला खूप सारे स्टार लावलेले होते. अच्छा. आणि गेली जवळजवळ 1-1.5 तास आम्ही ते स्टार असे रंगवत होतो जेणेकरून अक्षरशः एका साईडला दुसरे कारागीर होते, एका साईडला मी होतो. आणि जे एक्सपिरियन्स होता, जे अशी सारखी हे करून अक्षरशः पार्टी गेलेली आणि आजूबाजूचे मंडळ येऊन नुसते बघून हसतायत की जेणेकरून हे कधी काम लवकर होईल आणि आम्ही आमचा गणपती करतो. फक्त हां. तरी हे किती वर्ष झाले तरी याला? 2021च्या आसपासची आहे. म्हणजे असे भरपूर किस्से आहेत ना, अशातलं नाही, पण तेवढा कामावरती पण हे होतं की कसं काम चालू आहे, काय आहे, त्यावरती पण त्यांचं हे होतं. त्यांनी आम्हाला दाखवलेलं की काय कामं कशी चालतात, काय बेसिक जे नॉलेज बोलतात पेंटिंगपासूनचं, ऑइल पेंट वगैरे, त्यामध्ये काय असेल, काय कुठले कलर प्रॉपरली यूज करायचे बॉडी कलरसाठी, शेडिंगसाठी, काय रंगसंगती कशा असली पाहिजे, त्याचंही नॉलेज, खूप सारं नॉलेज त्यांच्याकडनं मिळालं. ते आहे. आता आपली ही व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवतो आहे आपण की जे नवीन पोरं आहे, यंगस्टर, जे जेनझी लोक आहे, ज्यांना मूर्ती बनवायची आहे, आवड आहे, तर त्यांना तुम्ही काय सजेस्ट करता? म्हणजे जसं तुम्ही मगाशी माझ्याबरोबर बोलत होता, म्हणजे सुरुवात कुठनं केली पाहिजे त्याची? पहिली गोष्ट तर जे आताची जनरेशन आहेत त्यांनी पेशन्स ठेवून सुरुवातीला कुठल्याही कारखान्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट गणपती बनवायला देत नाही. तुम्हाला ही बेसिक गोष्टीपासून माती मळायची कशी, किती ती चिकट असायला पाहिजे किंवा किती ती मऊ असायला पाहिजे, त्याच्यापासून सुरुवात होते. माती मळल्यानंतर ते जे कोण असतील तर ते दाखवतील किंवा त्यांचं बघून शिकणं. जो साचा कसा भरायचा, साचा भरून झाल्यावरती तो फिनिश कसा करायचा, ह्याला प्रत्येक ही स्टेप आहे. तुम्ही असं डायरेक्टली नाही की चल मी आज आलो आहे, आज मी गणपती बनवायला घेतला, असं नसतं. प्रत्येक गोष्टीची स्टेप्स असतात, प्रत्येक गोष्टीला आपल्याला ते फॉलो करणं भाग असतं आणि त्याच्यासाठी लागतो तो पेशन्स. तर ती गोष्ट महत्त्वाची आहे. जर आत्ताच्या पिढीमध्ये जर तुमच्याकडे पेशन्स असेल, कारण तो शक्यता कमी आहे त्यांच्यामध्ये, तर ती गोष्ट आहे ती त्यांनी ध्यानात ठेवली पाहिजे. जर कुठलीही कला आत्मसात करायची असेल
तर ती आपण ग्राउंड लेवलपासून जे फाउंडेशन बोलू शकतो त्यापासून ती पुढेपर्यंत करणं भाग आहे. आणि जे लोक आहे त्यांना मूर्ती नाही बनवायची, त्यांना आखणी करायची आहे, कलरिंगमध्ये त्यांना इंटरेस्ट आहे, त्यांच्यासाठी काय बोलता तुम्ही? असं डायरेक्टली तुम्ही आखणी करू शकतो, आखणी करायची आहे ह्या गोष्टी पॉसिबल नसतात. तुम्हाला हे बेसिक नॉलेजपासूनच सुरू करावं लागतं. म्हणजे तुमचं बॉडी कलर झालं, बॉडी कलरच्या आधी तुम्ही प्रायमर कसा मारायचा, कारण का तो जास्त जाड पण नसायला पाहिजे किंवा जास्त तो पातळ पण नसायला पाहिजे, त्याची पण एक क्वांटिटी असते, एक थिकनेस असते, ते कसं. त्यानंतर बॉडी कलर झाला, बॉडी कलर जर तुमचं ब्रश काम चांगलं असेल, तुमचं ब्रश होल्ड करणं चांगलं असेल, त्यानंतर मग एक एक स्टेप पुढे जातात. त्याच्यावरती मग त्यानंतरसुद्धा खूप बारकावे आहेत. त्या आत्मसात केल्यानंतर त्यानंतर मग तुम्ही ते एक शेवटची स्टेप बोलू शकता. शेवटची स्टेप आहे ती, ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप काही ज्ञान घ्यावं लागतं, एक्सपिरियन्स करावा लागतो आणि त्यानंतर मग ती गोष्ट आपण करू शकतो. आणि त्याच्यासाठी तुम्हाला लागते प्रॅक्टिस, ते महत्त्वाचं आहे. जसं की दादा तुम्ही बोलले ना तुमचे बाबा बनवायचे, तर अशी कोणती गोष्ट आहे काय जेव्हा तुम्ही लहान होते आणि बाबा बनवायचे आणि तुम्ही तेव्हा निघतेच आवड होती तुम्हाला शिकायची, तर अशी कोणती आहे गोष्ट की तुम्ही सांगू शकतात की? म्हणजे वडील करायचे परत, पण त्यांच्यामध्ये आम्ही असं की जास्त मोठ्या लेवलला असे नाही आम्ही घरच्या घरी केलेले आहेत. जे आजूबाजूच्यांचे असतील मूर्त्या छोट्या मूर्त्या त्याच, कारण का वडीलसुद्धा दुसऱ्या कारखान्यामध्ये करत होते, काकासुद्धा दुसऱ्या कारखान्यात करत होते आणि आम्ही तेव्हा लहान असल्यामुळे जास्त तेवढं हे नाही की आम्हाला ते, आता मी जसं सांगितलं नाग बनवून पेंटिंग करा, मग त्याच्यावरती ते टिपके करा, ते सगळी कामं आम्हाला असायची. जे ब्रश काम म्हणजे पिवळा कलर मारणं, ते सगळं आम्हाला दिलेलं असायचं. म्हणजे हे तुम्ही स्टार्टिंगपासून केलं एकदम? हां, जे माती मळण्यापासून ते सामान उचलण्यापासून ते पर्यंत सगळं सुरुवात जी झाली आहे ती, कुठल्याही कलाकाराची सुरुवात ही तिकडनंच व्हायला पाहिजे. असे कुठलाही कलाकार डायरेक्टली असं मी आज आलो आणि मी आज हे काम करणार, तसं नसतं. सुरुवात ही ग्राउंड लेवलपासूनच झाली पाहिजे. कारखान्यात काम करण्यापासून, माती मळण्यापासून, साचे उचला, साफसफाई करा, कारण का जेवढं कारखाना साफ तेवढं आपल्यालासुद्धाही त्याचं बेनिफिट मिळतो, आपल्यालाही तसं चांगलं काम करता येतं चांगल्या जागेवरती. या सगळ्या पार्श्वभूमी आहेत त्याच्या की ते तेव्हापासूनच सुरू झालं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला हा टाईम द्यावा लागतो, प्रत्येक गोष्टीला टाईम द्यावा लागतो, वेळ लागतो. जर तुम्ही वेळ त्या गोष्टीला दिलात तर तुम्हाला त्याचं नंतर सोनं होतं. तुम्ही बोललात की काल मी आलो आणि आज मला हे करायचं ते करायचं, तसं नाही होत. तरी जेवढे पण मोठे नाव आहे, अरुण दत्ते दादा, सिद्धेश दिघोळे, त्यांनी पण खूप वर्ष दिली असतील या फील्डमध्ये. हो, साहजिकच आहे. कारण का जेव्हा तो टाईम तेवढा दिला, वेळ दिला त्या गोष्टीला, आत्मसात केली ती गोष्ट, त्यानंतर मग त्यांनी ती तेवढं साम्राज्य त्यांचं तेवढं उभं केलेलं आहे. जी तू नावं घेतलीस ते मुंबईतले टॉप मूर्तिकार, बॅलेन्सिंग असून त्यानंतर गेल्या वर्षी आपण महाराजा बघितलाच होता. हो. तर दादा मला सांग की जेव्हा आपण महाराजा बघतो, आता मी छोट्या मूर्तीची एक व्हिडिओ टाकली, सेम आपल्या परेलच्या महाराजासारखी बॅलेन्सिंग बनवलेली, तर बोलतात की छोटी मूर्ती जमते, मोठी मूर्ती डिफिकल्ट आहे. म्हणजे दोघांचं काय आहे, डिफरन्स काय आहे आणि कसं प्रकाराने करायला लागतं, बॅलेन्स कसा राहायला पाहिजे, काय आहे मूर्तीचं, म्हणजे बनवताना कशा थ्रू जायला लागतं? आता जसं तू विचारलंस मोठ्या मूर्त्या किंवा छोट्या मूर्त्या, जर आता कुठलीही तू बॅलेन्सिंग मूर्ती बनवायला गेलास तरी तुला त्याच्यासाठी हा सपोर्टिंग झालं, त्याचं बॅलेन्सिंग कसं आपल्याला जास्त बॅलेन्स ठेवता येईल, काय करता येईल, त्याचं प्रिकॉशन्स कसं आहे, तर त्या बाबतीमध्ये साहजिकच आहे. छोट्यामध्ये आता गेल्या वर्षी जसं गणपती झाला महाराजा रेलचा, तर त्यानुसार छोट्यामध्ये ते रेप्लिका आले. पण छोट्यामध्ये कसं ते साचे असल्यामुळे ते तेवढं होऊन गेलं, पण मोठ्यांसाठी ते डिफिकल्टच आहे काम, डिफिकल्ट आहे बॅलेन्स. आणि ती रिस्कच आहे एक प्रकारे, जी ती दादाने घेतली रिस्क. आणि अरुण दादा तर बोलले होते की ती मूर्ती जेव्हा जात होती तेव्हा मी बघत पण नव्हतो,
जाताना. साहजिकच आहे. एवढं बॅलेन्सिंग करणं त्यांच्या करिअरची सर्वात अशी हे असेल, ती एक अचिव्हमेंट होती ती. म्हणजे तेवढीच रिक्स पण घेतलेली, Risk कारण आहेच. सगळे टेन्शनमध्ये होते. इव्हन मंडळ पण होते की अरुण दादा काय करताय काय करताय. गणपती बनवला म्हणून झालं नाही. तो गणपती बनवून तो त्याच्या मंडपात व्यवस्थित जाऊन त्यानंतर 10 दिवस त्याची पूजा अर्चना होऊन तो परत गणपती विसर्जनाला सुद्धा सुखरूप गेला पाहिजे त्याच्या घरी. बरोबर. हे महत्त्वाचं आहे. असं नाही की फक्त बनवला म्हणून झालं. हे कलाभावना नाही आहे. तो गणपती लाखो जणं बघतात, करोडो जणं बघितला नाही, आणि तो तसाच गणपती विसर्जनालाही गेला. ते महत्त्वाचं आहे. दादा मला एक विचारायचं होतं तुला, की जेव्हा आपण आयब्रोज करतो तर मला क्वेश्चन येतो, भरपूर जणांनाच आला असेल हा क्वेश्चन, तेव्हा आयब्रोज करताना डायरेक्ट ब्लॅक नाही मारत, कधी कधी ब्ल्यू मारतात, कधी ग्रीन मारतात, त्याच्यानंतर मग एक ब्लॅक शेड येतो. तर ते म्हणजे काय आहे? आता जसं तू विचारतोयस तर त्यामध्ये जेव्हा कुठलीही सुरुवात त्या बुव्यांची सुरुवात होते तर तिथे केस विरळ असतात. अच्छा. हां. दाट नसतात. ज्यानंतर मग हळूहळू ते दाट होत जातात केस. मग त्याच्यासाठी ती कलर संगती केलेली आहे. कोणी ग्रीन करतं, कोणी ब्लूइश जरासे थोडेसे ठेवते. तर ते कसं जेव्हा इथपर्यंत येतं, या पोर्शनपर्यंत येतं, तेव्हा ती केस आपली विरळ झालेली असतात. ती गोष्ट दाखवण्यासाठी मग ते त्या प्रकारे कलर हे केलेले असतात, ते मांडलेले असतात. आणि दादा मला एक सांग, की आता तुम्ही तरी हा गणपतीचा कारखाना गणपती बनवायला कधीपासून सुरुवात होते, गणपतीच्या आधी? तरी आम्हाला जसं BMC तरी जसं लवकर देते, म्हणजे जेवढा लवकर होईल पॉसिबल त्यांच्याकडनं, तर कधी आम्हाला जून एंडिंगला मिळतो, कधी जून मिडलला मिळतो, किंवा जुलै सुरुवातीला मिळतं. तर त्या आसपास आमची सुरुवात होते. अच्छा. म्हणजे जर पुढच्या वर्षी जर माझ्या जे पण ऑडियन्स आहे त्यांना यायचं असेल तर ते कधी आले पाहिजे? जर मातीचे गणपती असतील हां. तर ते आम्ही जसं गुढीपाडवा होतो, गुढीपाडवा त्यानंतर आम्ही मातीचे बुकिंग चालू करतो. जसं ज्यांना कस्टमाइज पाहिजे असेल की काहीतरी वेगळं, तर शक्यता ते आम्ही तेव्हा हे करतो. अच्छा. म्हणजे जशी मूर्ती त्यांची रिक्वायरमेंट असेल तशी तू देऊ शकतो गुढीपाडवानंतर. अच्छा. आणि आपल्याकडे POPच्या मूर्त्या पण भेटतात? हो. गाईस, तुम्हाला मूर्ती पाहिजे असेल दादाकडनं तर तुम्ही गुढीपाडवाच्या आधी येऊ शकता, किंवा गुढीपाडव्यानंतर. गुढीपाडव्यानंतर. दादांचा मी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आणि ॲड्रेस पण टाकीनच. तर दादा मला हे सांगा, की तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स थ्रू जायला लागतं? आता तुमची कला दिसते, किती मूर्ती सुंदर बनवली आहे दिसते, पण त्या 3 महिन्यामध्ये आणि त्या 3 महिन्याच्या नंतर तुमचं हे पूर्ण सगळ्याचं भाडं, मातीचा खर्च, हे सर्वांना नाही माहिती आहे. तर हे थोडक्यामध्ये तुम्ही जसं सांगता येतं तसं सांग द्या जरा. आता लोक जेव्हा येतात की बघतात की आम्हाला अशी मूर्ती पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ठीक आहे, नो डाऊट आम्ही देऊ शकतो. बरोबर. पण त्याला जो आम्ही आमच्या कलेचा मोबदला आहेच, पण त्या व्यतिरिक्त आम्ही जो टाईम स्पेंड करतो त्याचंसुद्धा आम्हाला त्याच्यापैकी आम्हाला त्यांचा मोबदला मिळाला पाहिजे. बरोबर आहे. तर आम्ही असं नाही बोलत की नाही आम्हाला एवढं, ठीक आहे आम्ही तडजोड करू थोडं, शेवटी आम्हाला आमची कला जपायचीच आहे. जर कस्टमरने जर दिलं, ते जो प्रोत्साहन दिलं की आम्हाला पाहिजे तसं, तर आम्ही करूच. पण त्याला काही अपवाद पण आहे की आम्हाला ते, जसं तुम्ही मला बोलाल की 1-2 फुटाची मूर्ती कस्टमाइज करून व्यवस्थित मस्त छान अशी बसलेली करून जे आम्हाला 5,000-4,000 दे, तर ते थोडं डिफिकल्ट असतं. कारण का किती काय झालं तरी आमचा टाईम झालेला असतो त्यावरती. त्यानंतर माती असते, त्यानंतर कलर संगती असतात, कलर कसे वापरायचे, काय वापरायचे, जेणेकरून ती मूर्ती उठून दिसेल. धागेचा भाडा पण असेल, ते खूप काय असेल. तर त्या गोष्टी तरी आम्ही नाहीच हे करत, पण जे आमचा टाईम गेला आहे त्यामध्ये, जो आमची वेळ आहे त्याचंच आम्हाला हे असतं. बरोबर. ही बॅक स्टोरी ही कोणाला माहीत नसते, म्हणजे मूर्तिकार काय कशामधनं जातो. आता बघ ना, आता वाजलेत किती? वाजले आता 1 वाजत आलाय. अजून कामं चालू आहे. सकाळी कामाला पण जायचं आहे वरनं.
पण दादा तू मला सांग की काम करून हे करतो फुल टाईम, म्हणजे ह्याच्यावरती आपण राहू नाही शकत ना 2-3 महिन्याच्या ह्याच्यामध्ये, पूर्ण नाही. वर्ष? आहे, करू शकतो, हां. पण तेवढ्याला अजून तेवढा टाईम दिला पाहिजे. काही वर्ष अजून, जेणेकरून एक सर्टन लेवलला गेल्यावरती त्यावरती आपण तो विचार करू शकतो की आपल्याला आता पूर्णपणे ह्या क्षेत्रातच काम करायचं आहे ह्याच्यावरती. कारण का सध्या घराची जबाबदारी, त्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. त्यामुळे ह्या गोष्टी मॅनेज करूनच आपल्याला हे सगळं करावं लागतं. आणि लास्टचे आता 2-3 क्वेश्चन आहे की दादा तुझ्यासाठी गणपती बाप्पा म्हणजे काय आहे? तुझा काय एक्सपिरियन्स आहे बाप्पासाठी, की असं काय स्टोरी आहे? स्टोरी म्हणजे आता असं स्टोरी असं काहीच नाही. जे आपलं माझं आणि बाप्पाचं नातं असं बघायला गेलं तर ते खूप वेगळं आहे. जसं प्रत्येकाचं वेगळं असतं, पण प्रत्येकासाठी एक त्याच्याशी जो कनेक्शन असतो तो खूप वेगळा असतो. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये फक्त आपण जसं बोलू शकतो की जरी काही प्रसंग आले तेव्हा मग आपण जो पहिला शब्द येतो बाप्पा पगरे, तर ते एक कनेक्शन, एक वेगळं कनेक्शन जे आपण शब्दात नाही मांडू शकत. जसं घरी गेल्यावर आपण बोलतो मम्मी कुठे आहे, मम्मीचा आठवण काढतो आपण कधी पण. तर त्याच प्रकारे जे त्याचं आणि माझं कनेक्शन जे आहे ते खूप वेगळं आहे. त्यामुळे ते मी शब्दात नाही मांडू शकत ह्या गोष्टी. यांची गेल्या वर्षी गणेश गल्लीची मूर्ती जी बनवली होती एकदम सुंदर बनली होती, ती आकाश तिरमलनी बनवलेली. खूप छान होती. एक जुन्या काळाची ज्या जुन्या मूर्त्या होत्या त्याची एक झलक त्यांनी दाखवली त्यांच्या कामातून. खूप छान होतं काम. म्हणजे तुझा काय असा एक्सपिरियन्स आहे आधीचा, जिथे तू बोललास ना काम करायचं, तू तेव्हा तिकडे काम करायचा, मग तेव्हा तुला मूर्त्या भेटायच्या बनवायला की म्हणजे कसं तू म्हणजे कसं चालू केलेलं जर्नी तुझी तू? म्हणजे आता छोट्या मूर्त्या सुरू केल्या, छोट्या मूर्त्यानंतर मग थोड्या मोठ्या मूर्त्यांमध्ये त्या काकांनी बोलले की इथे चढ, हात पकड. मग 10-15 मिनटं तो हात पकडून राहायचा, कारण का POPची थोडं जरी खाली हात जरी हलका हल्ला काय जातं त्याची एक ॲनाटॉमी बदलू शकते हाताची. तर ॲनाटॉमी म्हणजे मला सांगू शकतो का? कारण अरुंधती दादांच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं मी, ते बोलत असं ॲनाटॉमी भरपूर इम्पॉर्टंट आहे बॅलेन्सिंगसाठी आणि नॉर्मली गणपतीसाठी पण. ॲनाटॉमी जर साध्या शब्दात जर सांगायचं झालं तर शरीरबद्धता. म्हणजे आता जर तू जसं बसला आहेस तर तुला एका साईडला बेंड व्हायचं आहे, तर तू एक लयबद्ध असते त्यामध्ये. कुठल्याही गणपतीमध्ये करताना एक लयबद्ध असते. म्हणजे जर तू असा आला तर त्याची पूर्ण ती जी शरीराची जी पद्धत आहे, पूर्ण जे शरीर आहे ते कुठल्या साईडला बेंड झालेलं आहे, मग त्याला तिथे तसे ते आकार तसा तो आला पाहिजे. त्याला ॲनाटॉमी बोलतात. अच्छा. तर ती खूप महत्त्वाची आहे मूर्तिकलेमध्ये किंवा कुठल्याही स्कल्पचरमध्ये. ते खूप महत्त्वाचं आहे, कारण का जर तसं जर असेल तर ती एक उठून येते मूर्ती. आणि आता एक लास्ट क्वेश्चन आहे की फक्त आपल्या ऑडियन्सला तू फक्त सांग की म्हणजे हर एक जे हे यूज करतोयस एलिमेंट्स, त्याचा काय काय उपयोग आहे? आता हे जे टूल्स यूज करतोय तर ते प्रत्येक टूल्सचं एक वेगळं काम आहे. आता हा रफ आहे, तर हे रफ कशासाठी आहे की जे हा जो एक्स्ट्रा पोर्शन आहे, जर एक्स्ट्रा माती लागली आहे तर ती निघून तो लेवलला येणं. आणि त्या व्यतिरिक्त दुसरा आहे, जर ती लेवल झाली असेल तर ह्याने तो फिनिश होतो. अच्छा. तर प्रत्येक टूलच्या मागे एक रिझन पण ह्याच्यानेच होतो. हां, म्हणजे एक कोपरा जो आहे हा रफसाठी आहे आणि एक साईड जी आहे दुसरी ती लेवल फिनिश व्हायला. तर प्रत्येक टूलचं असं एक काम आहे, त्यासाठी यूज केला जातो. तरी एक मूर्ती साधारण आता हीच मूर्ती बनायला किती तरी दिवस जातात? आता ही एवढी 4 फुटाची मूर्ती जरी हाती घालायची म्हणजे 2-3 तास तरी एक पकडले आपण बनवलं दिवसातनं तरी आठवड्याच्या वरतीच. आठवड्याच्या वरतीच. हो.
जसं टाईम एक होईल तसं. आणि जर कंटिन्यू जर तू दिवसभर सकाळपासून काम चालू करून एक संध्याकाळपर्यंत जर काम करत असेल तर एक 3-4 दिवसामध्ये त्याचं काम होऊ शकतं. जास्तीत जास्त 4 दिवस डिटेलिंग वगैरे करून. तर दादा मला सांग की जेव्हा आपण मूर्ती, आता तू मोठ्या मूर्त्या घडवतो, त्या कोणत्या फेसला कोणता मुकुट सूट होईल हे कसं कळतं? फेसच्या हिशोबाने आपण त्याचं वरचं डिटेलिंग करतो. अच्छा, जसं की मुकुटाचं. चिंतामणीला वेगळा मुकुट आहे, राजाला वेगळा मुकुट आहे, हो गणेश गलीला वेगळा मुकुट आहे, म्हणजे फेसच्या हिशोबानेच बनतं. हो, जी डिझाईन, जी पट्टी आहे, पुढची जी पट्टी असते त्याची डिझाईन, ते सगळं त्याच्या हिशोबानेच होतं प्रत्येक हे. तर फेसिंगनुसार आपण बाकीचे डिटेलिंग करतो. मेन तर आपल्याला चेहरा आहे, चेहऱ्यावरती तर सगळा खेळ असतो. कारण का कधी कुठल्याही गणपती बघतात तर तो पहिलाच फेस आणि डोळेच बघतात. डोळे आणि फेस, की त्याचं कसं आहे, तो कसा बघतो आपल्याकडे, काय, आणि त्याच्यावरच तर आपला सगळा एक फोकस असतो. कलर काम आपलं परफेक्ट झालं पाहिजे. जसं आपण ज्या पद्धतीने 100% कुठलीच गोष्ट आपण मॅच नाही होत, जसं आपण ठरवलं तसं होतच नाही, पण कुठेतरी आपण त्याच्या जवळपास पोचतो. आणि ते एक सॅटिस्फॅक्शन एक वेगळ्या लेवलचं असतं की आपण त्या लेवलला आपण थोडंफार तरी आपण मॅच केलेली आहे. जे आपण इमॅजिन केलेलं असतं की हा गणपतीला आपल्याला असं पेंटिंग करायचं आहे, अशा शेडिंग करायची, अशा पद्धतीने आपल्याला येतं. जसं 100% होत नाही, पण नॉर्मली होतं तसं तेवढ्या आसपास. पण जेव्हा कलर पहिले होतो, डोळ्यांची आखणी होते, पहिले गणपती बाप्पा बघतो ते तुम्हालाच बघतो, नंतर सर्वांना बघतो. ते एक भाग्य आहेच. हां, ते भाग्य आहेच एक, जे फक्त आमच्याच नशिबात आहे. त्यावरतीच आहे एक. आणि कुठलाही कलाकार किती काय झालं तरी एक उपजीविकेचं साधन तर आहेच ना, अशातला भाग नाही. पण एक सॅटिस्फॅक्शन पण एक असतं, एक आनंद असतो की ही कलाकृती आमच्या वर्कशॉपमधनं किंवा मग आमच्या हातातून झालेली आहे. एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन असतं ते. जसं की ही मूर्ती आता तू बनवली आहे आणि तू उभा आहेस मागे आणि कोणालाच माहीतच नाही तू बनवली आहे, आणि जेव्हा तू बघून खुश होतो, पाया पडतो, तारीफ करत असतो, ते वेगळीच सॅटिस्फॅक्शन असेल. हो, खूप खूप म्हणजे असाच एक सिनॅरिओ आहे. मला जेव्हा माझ्याकडे पहिल्या वर्षी हे मंडळ आलं, तर त्यांच्या पण काही प्रसंग झालेले होते, त्यामुळे त्यांनी मूर्तिकार चेंज केला आणि ते मंडळ माझ्याकडे आलं. तर पहिल्या वर्षी आम्ही तो गणपती बनवला. किती फुटाचा? सेम तेवढाच याच्यातला 8, 8.5, 9 फुटाचा गणपती असेल तो. आणि प्रभाव वगैरे लावून तो काहीतरी एक 10-12 फुटाच्या आसपास गेलेला होता. आणि मला त्यांनी बोलवलं की मिरवणुकीला की दादा आला आता एरियामध्ये गणपती, जरा तू येऊन जाशील का जरा. मी बोललो ठीक आहे, बोललो जाऊया, बोललो त्यांना काय असेल डाऊट वगैरे किंवा काय. तर मी गेलो आणि मी एका साईडला थांबलेलो होतो, कारण का त्यांना काहीच डाऊट नव्हता, सगळं व्यवस्थित होतं. त्यांनी एवढंच की त्यांचा एक होतं की एवढी छान मूर्ती झाली तर माझा एक सत्कार किंवा त्यांचं ते इथे राहिलेलं होतं. कारण का त्यांना खूप लेट झालेला होता जाण्यासाठी, तर त्यांना त्या घाईमध्ये ते गोष्टी राहिलेल्या होत्या. तर त्यांनी मला बोलवलेलं होतं. तर मी तिथे गेलो, थांबलो. मी काय पुढे गेलो नाही, मला जसं कळलं तसं की ह्या गोष्टी आहेत. तर मी एका साईडला थांबलेलो होतो आणि असेच माझ्या पुढे 2 जण असेच बोलत होते की गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीची मूर्ती खूप छान झाली आहे, त्याचं कलर काम पण खूप छान झालं आहे, एकदम साजेसा एकदम जसं वाटतं तसं. ते ऐकून एकदम छान वाटलं की जसं कोणतरी एकदम असे शाबासकीची थाप देतात ना, हे असे शब्द, ते ऐकून खूप छान वाटतं. साहजिकच आपण काय बोलू शकत नाही की बाबा ती माझी मूर्ती, त्याचा स्वभाव पण नाही, पण जे ऐकून जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ना, ते नेक्स्ट लेवल असतं. की खूप छान वाटलेलं ते ऐकून, अशी कौतुकास्पद थाप. हा एक खूप छान किस्सा माझ्या लाईफमध्ये झालेला आहे तो.
तर गाईज अशीच आपली सिरीज अजून येणार आहे दादांबरोबर, जे की आपण आखणीचं दाखवणार आहे, कलर कसं करतात दाखवणार आहे, आणि अजून भरपूर आखणीचे व्हिडिओ येणार आहे, आगमनचे व्हिडिओ येणार आहे. 29ला चिंतामणीचे आगमनचा व्हिडिओ येणार आहे. तर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा. जय श्री गणेश. जय श्री गणेश.